तर आज तिसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहे आता कोकरूडला पोचलो आहे. म्हणजे निघालो म्हणजे मी हिला सोडायला आलो आहे. ही माझी मधली बहीण आहे, ऋतुजा नाव आहे हिचा. आता ही कोल्हापूरला असते शिकायला. आता तिचं मस्त काय चालू आहे सांग. जेई करते मी आता आणि मी आता 12th ला आहे. हां, मग आता ती 10 दिवसासाठी सुट्टीला आली आहे आणि आमच्या प्लॅनमध्ये ही पण भेटली आम्हाला. आता ही गाडी काढलेली आम्ही आणि कोकरूडला पोहोचू. हे विश्वास नांगरे पाटलांचं गाव आहे. आता ही मैत्रिणींना भेटायला चालली आहे. मग हिला सोडून आपण घरी जाणार. मग घरातून ब्लॉग कंटिन्यू करू. ठीक आहे, काय करू तुझं. जस्ट बड्डे साजरा केला कारण रात्री आम्ही इथे नाही आहे, साताऱ्याला जाणार होतो. थोडंसं आधीपासूनच आम्ही लेट चाललो आहे. बघा आता समोसा खायचं चाललं आहे यांचं. टेन्शन नको तू खाऊ. हे बघा सेम शर्ट आहेत आमच्या तिघांचे. हां, हे बघा हे बघा. नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग इज बँडवाले पण याच्यामध्ये. हां, आपला दादा मस्त 4-5 समोसा खाऊन उठला आता. हे बघा तिकडे मम्मी आहे. मग आता जस्ट माझा बर्थडे साजरा केला. कसं वाटतं तुम्हाला. ही माझी आत्ती आहे, ही काकी आणि ही आई आणि ती स्वराली आणि ही मावशी, लहान मावशी. आता ऋतुजा नाही आहे. ते बघा जस्ट झालं आता आमचं. ही मम्मी ही माझी आई. आई इकडे बघ. मग किती दिवसानंतर आलो आहे मी. बोल की. होय बाबा, लय दिवस झाले. कसं वाटतंय. बरं वाटतंय, छान वाटतंय. मग इथेच का सोबत. बर्थडे साजरा करायला आलेली. आता चाललेत यश आणि मावशी. आता याला धरू आपण. चल यश, बड्डेचं गिफ्ट देऊया. चला मावशी. आता निघतो आम्ही. आता डायरेक्ट साताऱ्यावरून वासोटा किल्ला. ठीक आहे, बघा अंदाजला बाय करायला थांबलो. सगळ्यांनी बाय करा. चला बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आपण कराड बसस्टॉपला पोचलो आता. तर बघूया आता इथून साताऱ्याला जायला काय भेटतं. चेतन, कसा आला प्रवास. काय प्रवास कसा होता. एक होता गाणे ऐकत आलो. गाणे ऐकत आला का झोपला होता वाटतं. नाही आपण आता साताऱ्याला जायला बघतोय. बस कुठून लागलं लवकरात लवकर मिळावी आणि सगळ्यात महत्त्वाचं जागा मिळावी. हो, जागा मिळेल तर आम्हाला लय बेस्ट होतं. कारण आम्हाला दीड पावणे 2 तासाचा प्रवास करायचा आहे. भेटू बसमध्ये. हे बघा सातारा बस डेपो या. तर आता आम्ही आमच्या मित्राला शोधतोय, साहिल सावंत. कुठे दिसला तर सांगा, कुठे दिसला तर आम्हाला फॉलो येत. तर शोध कार्य चालू आहे आमचं. पाहून आवाज द्यायचं चाललंय. भेटलेला आहे पाटील नाव भेटलेलं आहे. आता थोडं हॉटेल वगैरे शोधू, खाऊ बिऊ आता मस्त जेऊ. उद्या डायरेक्ट वासोटा. साहिल किती वेळ बसला. 4 तास बसलेला. 4 तास आमच्या इथे बसलेला. खूप मनातून शिवाय देत असेल आम्हाला खूप शिवाय देतो तो. खूप देतोय मला खूप देतोय. कारण मी त्याला सकाळपासून फोन नाही केला, काय नाही केलं, त्याच्यामुळे हा रागवलाय. त्यामुळे मित्र आहे हा, माझा खास मित्र त्याच्या बाजूला चाललाय. माझा खास मित्र आहे तो. आणि आपला एकदम जिगरी चटी आहे. आणि आपला हे ड्रोनवाला मागून येतं. साताऱ्यामध्ये आहे, सातारा सिटी. आणि आम्ही हॉटेल साईराजा बुक केलेलं ऑलरेडी.
तिथे काय थोडे चार्जेस थोडेसे कमी आहे. तुम्ही कधी स्टे वगैरे करायचं असेल तर तुम्ही या हॉटेल चार्जेस म्हणजे रिजनेबल एवढं पण कमी नाही. हे बघा असं हॉटेल आहे, चांगले आहेत रूम्स वगैरे. खाली आहे रिसेप्शन आहे, एंट्री गेट आहे. ही आमची रूम होती म्हणजे अजून आहे. अशी रूम आहे, चप्पल वगैरे काढतात. साहिल आला आम्हाला दुपारी भेटला साताऱ्यातून. दुपारी म्हणजे दुपारी नाही भेटला तो, नंतर भेटला आम्हाला. हे असे बेड्स आहेत आणि हे असा व्ह्यू आहे थोडासा. आता आम्ही जेवायला चाललो आहे, थोडं फ्रेश होऊन जेवायला जातो. परत येऊन मग आपला उद्याचा प्लॅन किंवा नंतर काय असेल ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बाय बाय. किंवा बाहेर निघालो आता पुढे सिटीकडे चाललो आहे. तिकडे पुढे थोडीशी सिटी आहे, ते तुम्हाला माहिती असेल साताऱ्यातल्या असेल तर. पेट्रोल पंप आहे इथला फेमस. ठीक आहे, मस्त चंद्र दिसतो बघा. आता आम्ही चाललो आहे, मस्त तांबडा पांढरा रस्सा खातो, मग हॉटेलमध्ये येऊन झोपतो. डायरेक्ट तिथे भेटू आपण. हॉटेल शोधू, मला मेन्यू दाखवतो, मग तिथे भेटू. बाय बाय. तर आम्ही आता साताऱ्यात होतो, बस स्टँडच्या जवळ तिथे एक खानावळ आहे, तिथेच आम्ही आलो. ठीक आहे, आणि आमचं रूम वगैरे बुक करण्यामध्ये खूप टाईम गेला. आता सगळे हॉटेल वगैरे बंद झाले, मग खानावळ ओपन होती, आलो आम्ही. तर आता 4 स्पेशल चिकन फ्राय मागवल्यात आम्ही, त्या खाऊ. मस्त तांबडा पांढरा रस्सा खाऊ. आता हे चेतन आणि अभिषेक, इकडे साहिल आहे. इकडे आपली मॅच सुरू आहे. इथे मॅच इथे मॅच चालू आहे कालसारखीच. दिसतं तर आहे की RR जिंकायचे खूप चान्सेस आहेत, पण तरी माझी इच्छा आहे की SRH जिंकावी, कारण मग फायनल KKR आणि SRH चांगली होईल. तरी बघू आता कोण जिंकतो. आपण RR सपोर्ट करतो, त्यांना करून द्या SRH. चालेल ना? RR कारण मला कारण सांगा तुमचं RRला सपोर्ट करायचं. काय नाही, कारण काय नाही. ब्लू जर्सी आहे ना, बाकी काय नाही. RRची गुलाबी जर्सी. हा मग ठीक आहे, बाजूला ब्लू दिसतं थोडंफार. ब्ल्यू जर्सी. ब्ल्यू जर्सी. ए ब्लू मागाशी हिरवा ए हिरवा हॉस्पिटल बोललो, नाव होतं रे. मी बोललो डिओ हॉस्पिटल पकडलं. तर आमच्या थाळ्या आलेल्या आहेत सगळ्यांच्या. हे बघा थाळीमध्ये काय काय आहे. रस्सा आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आहे, हे हाफ बॉइल्ड एग आहे, हे चिकन आहे, चपात्या आहेत. सगळ्यांच्या चौघांच्या 4 थाळ्या. अभिषेकनी सुरुवात केली होती, मग आता असं दाखवतो आम्ही खाल्लं नाही. तर आता आम्ही स्टार्ट करतो आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. ठीक आहे, बाय बाय.